त्या दिवशी चर्चा झाली ती फक्त ना फक्त आर-सी-बीची. कारण काय होतं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अजय आणि तुम्ही बघत आहात नेमका विषय काय. संध्याकाळचे 7:30 वाजले. मॅच होती आर-सी-बी वर्सेस एल-एच-जी. एल-एच-जीने बॅटिंग करत करत धुराळा माजवला. म्हणजे झालं काय? 200 पेक्षा जास्त टार्गेट दिलं आणि त्यांचा जो प्लेयर, कप्तान जो फॉर्ममध्ये नव्हता, जो सगळ्यात जास्त पैशात खरेदी केलेला होता, त्याने शतक मारलं. त्याने 61 चेंडूमध्ये 118 धावा केल्या आणि आर-सी-बीची डोकेदुखी वाढवली. आता डोकेदुखी वाढवली याचा ना आता डोकेदुखी वाढवली यामागचा आता डोकेदुखी वाढवली म्हणजे काय? कारण 200 पेक्षा धावा केलेल्या आर-सी-बीनं चेस करताना फक्त 2दाच विजय मिळवला आहे. आणि इकडे त्यांचा जो प्लेयर आहे ऋषभ पंत, तो चांगल्याच फॉर्ममध्ये आला. फॉर्ममध्ये आल्यानंतर त्याने शतक मारलं आणि शतक मारल्यानंतर त्याच्या कोलांट उड्या होत्या, त्याही काही वेगळ्याच होत्या. आधीच ह्या दोन्ही मॅचचे प्लेयर मधात भिडले होते एकमेकांना आणि त्यानंतर हा सीन नवल करण्यासारख्या गोष्टीच होत्या. परंतु अमरावतीचा पोरगा येतो आणि काम तमाम करून जातो. आता होते काय नेमकं? इकडे एल-एच-जी 200 पेक्षा जास्त टार्गेट देते. त्यानंतर आर-सी-बीची बॅटिंग येते. ह्या सामन्यामध्ये पहिल्यांदाच आर-सी-बी रजत पाटीदार नावाच्या अमरावतीच्या पोराला कॅप्टन्सी करण्याची संधी देते आणि त्या कॅप्टन्सीवर तो खराही उतरतो. तो कसा? विराट कोहलीलाही माहीत असते की एवढे रन चेस करणे सोपी गोष्ट नाही. तोही त्याच्या परीने धावा काढू लागतो. त्याचबरोबर सॉल्ट चांगलाच खेळतो. तेवढ्यावर काही होत नाही. दोन्ही विकेट गमावल्या जातात. त्यानंतर रजत पाटीदार येतो आणि आपल्या तुफानदार अंदाज फॉर्ममध्ये धुराळाच उडवून टाकतो. 81 रनांची पारी खेळतो आणि आपल्या टीमला विजयी करतो. खतरनाकच. त्याचं सेलिब्रेशन वेगळंच असते. जे 2-3 वर्ष आधी त्यांच्यासोबत खेळताना एल-एच-जीच्या एका प्लेयरने हेल्मेट फेकलं होतं जिंकल्यानंतर, तो हेल्मेट फेकण्याचा फक्त प्रयोग करतो. म्हणजे त्याला दाखवून द्यायचं असतं की हेल्मेट फेकण्याची गोष्ट नाही आहे. असं काहीसा हा अमरावतीचा पोरगा घडवून टाकतो आणि सगळीकडे चर्चा होते ती त्याचीच, रजत पाटीदार या नावाची. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की इस साल कप नाम दे, म्हणजेच यावर्षी आपल्याला कप घ्यायचा आहे असं आर-सी-बीचं जिकडे तिकडे वादळ आहे. कारण विराट कोहलीची ही 18वी सीझन, जर्सी नंबर 18 आणि IPL त्यांच्या नावावर किताब करायचा हा त्यांचा एक ध्येयच आहे. आता याच्यानंतर होणार आहे म्हणजे प्लेऑफ तर झालं आणि आता याच्यानंतर काय होईल? प्लेऑफ तर झाले. आता याच्यानंतर स्टेप बाय स्टेप कसं ते कव्हर करतील. परंतु ह्या सगळ्या सामन्यांमध्ये किंवा ह्या सामन्यामध्ये अमरावतीच्या पोट्ट्याची हवाच झाली.